जेव्हा जहाज बुडायला लागतं तेव्हा पहिल्यांदा उंदीर पाळायला लागतात. मग देशामध्ये अमृतकाल सुरू असताना 15 लाख भारतीयांनी भारताचं नागरिकत्व का बरं सोडावं? जे झालं ते चांगलं झालं. मागच्या 10 वर्षामध्ये 15 लाख भारतीयांनी भारत सोडून इतर देशांमध्ये आश्रय घेतलाय. आता त्यांच्या वाट्याला येणारे 15 लाख रुपये इतर सर्वांना विभागून दिले जातील आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपयांपेक्षा जास्त रुपये येतील. देशामध्ये रुपयाची किंमत आणि जीडीपीची गंमत कमी होत असतानाही अनेक संन्यासांनी हजारो करोड रुपयांच्या कंपन्यांची स्थापना केलेली आहे. करोडो बेरोजगारांनी नाली गॅसच्या माध्यमातून पकोडे तळून उत्पन्नापेक्षा जास्त जीएसटी भरलेला आहे आणि महागाईमुळे त्रस्त लाडक्या दाजींना 3,000 रुपयांपेक्षा जास्तचा भुर्दंड पडत असताना लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देऊन खुश करण्यात येत आहे. अमृतकालमध्ये अमृताची चव चाकायची सोडून गोमूत्र रूपी अमृत प्राशन करायचं सोडून ज्या 15 लाख भारतीयांनी हा भारत देश सोडला, मी त्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय. मला तर वाटतं जागतिक लोकसंख्येमध्ये भारताचं असलेलं पहिलं स्थान हिरावून घेण्यासाठी चीनच्या वतीने करण्यात आलेलं हे षड्यंत्र आहे. परंतु चिंता नसावी, हजारो भारतीय अहोरात्र मेहनत करून ही 15 लाखाची पैदाईस पुन्हा करतील, पुन्हा 15 लाख भारतीयांना जन्म देतील. चला, माझे मित्र आलेले आहेत, आम्हाला मस्जिदीच्या खाली मंदिर शोधायला जायचंय. जय श्रीराम.